जो करी हरी हरी त्याची चिंता प्रभू करी. काय हे वाक्य खरं आहे? काय नाम जाप केल्याने खरंच भगवत प्राप्ती होते, मनाची शांती मिळते, आपली भौतिक परिस्थिती बदलणार? कारण नाम जाप करणं आज हे प्रत्येक साधू संत सांगत आले आहे. परमपूज्य प्रेमानंदजी महाराज सतत सांगतात की तुम्ही नाम जाप करा. नाम एकमात्र कलियुगा जो भगवत प्राप्ती आपल्याला होणार. तर जाणून घेऊया नाम जाप केल्याने काय होते, त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. अर्धा व्हिडिओ बघून तुम्ही स्क्रिप्ट करणार तर तुमच्या लक्षात काहीच येणार नाही. तर जाणून घेऊया नाम जापची महिमा काय आहे. आज प्रत्येकजण ह्या गोष्टीवर जोर टाकतात की नाम जाप करा, नाम जाप करा. पण नाम जाप केल्याने होते तरी काय? तर पहिली गोष्ट सांगते, नाम जाप केल्याने आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह वाइब्स निर्माण होते. आपण आपल्या जीवनामध्ये राग, द्वेष, लोभ, म्हणजेच शेजारणीनं काही घेतलं आपण ईर्ष्या करतो, तिच्यावर जळतो. कोणी गाडी घेतली की आपल्या मनात वाईट भावना येतात. आपण तोंडावर तर चांगलं बोलून घेतो, पण त्यांच्याबद्दल आपल्या मनात ईर्ष्या निर्माण होते. ईर्ष्या केल्याने काही त्यांचं नशीब आपण घेऊन येणार का? नाही. आपल्या जीवनामध्ये दुःखाचं जे कारण म्हटलं तर हेच कारण आहे. राग, द्वेष, मोह, माया, भौतिक सुखाकडे धावणे, मिळाले तरी खुश नाही, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीची ओढ करणे. कारण आजचं जगच तसं आहे. त्याच्याजवळ एखादी मौल्यवान वस्तू आली की आपल्याला असं वाटते की आपणही ते घ्यावं. आपली हैसियत असो किंवा नसो तरी आपल्या मनात एकच विचार येतो, त्यांनी घेतलं म्हणून आपण घ्यावं. तर ह्या गोष्टीपासून दूर जाण्यासाठी खरोखरच आपल्या साधू संतांनी एक मार्ग दिला आहे, तो म्हणजे नाम जाप. आता नाम जाप केल्याने काय होते? नाम जाप केल्याने आपल्या दिमागामधले अनेक विचार असतात, त्याच्यावर आपला कंट्रोल होतो. आणि आपल्याला दुसऱ्याबद्दल ईर्ष्या न येता, राग न येता, द्वेष न येता ह्या भौतिक जगाची माया समजायला येते. कारण आपण सोबत तर काही नेणारच नाही ना. जेही कमावू ते इथंच राहणार. फक्त आपल्यासोबत येणार ते प्रभुभक्तीच येणार. आपण हे मानव शरीर जो घेतलो ना, ठीक आहे, भौतिक वस्तू आजच्या जमान्यात आवश्यक आहेच, पण जेवढी आवश्यकता आहे, जेवढी आपली कॅपॅसिटी आहे, जेवढे आपले कर्म आहे त्याच्यानुसारच करा. राग द्वेष नको करा. तर नाम जापने सगळ्याच गोष्टी प्राप्त होतात आणि मनातले विचार जे असतात ना त्याच्यावर आपला नियंत्रण होतो, कंट्रोल होतो. आणि त्यामुळे मनातल्या विचारावर आपला कंट्रोल झाल्यामुळे आपलं जीवन सुरळीत होते. ही एक महिमा आहे. दुसरी महिमा भगवत प्राप्तीची आहे. कारण पहिलचे लोक तप जप व्रत करायचे. ह्या जमान्यामध्ये आपल्यासाठी अनेक वस्तू आहे ज्याच्यात आपण डिस्टर्ब होतो. म्हणजे आपलं लक्ष ते वेधून घेतात. आपण भक्ती मार्गापासून लांब चालले जातो. आणि जोही व्यक्ती याच्या लांब गेला तर त्याच्या मनामध्ये अनेक विचार येतात आणि हेच विचार त्याच्या कुकर्माचे कारण बनते. तुम्ही कधी असं ऐकले का, जो खऱ्या मनातून प्रभूची भक्ती करत, नाम जाप करत, तो व्यक्ती चुकीच्या मार्गावर जाणार नाही. कारण त्याला 10 वेळा विचार येणार की प्रभू माझ्याकडे बघतो, भगवंत माझ्याकडे बघतो. त्या कारणानं तो त्याचं मन वाईट कर्म करण्यासाठी प्रोत्साहित होणारच नाही. हा दुसरा फायदा आहे. आणि तिसरा फायदा, आपण फक्त जे नजरेनं दिसते, जे आपण बघतो, ज्या वस्तू आपल्याला जाणवतात, स्पर्श होतात, दिसतात, जे कमावू शकतो आपण तेवढ्याच पुरतं मर्यादित आहोत. पण याच्याही पलीकडं खूप काही असते.
जो आपण ह्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. तर कधी तुम्ही कधी असं आजमावलं का की तुम्ही प्रभूजवळ गेले किंवा कोणत्याही मंदिरात गेले की तुमच्या डोळ्यामध्ये आपोआप अश्रुधारा वाहू लागते? त्याचं कारण म्हणजे आपली आत्मा हे भौतिक सुखासाठी कधीच तडपत नसते. त्या आत्म्याची तडप त्या प्रभूसाठी असते. म्हणून आपल्याला कधीकधी मंदिरात किंवा एखाद्या तीर्थस्थानावर किंवा एखाद्या ठिकाणी, धार्मिक ठिकाणी गेल्यावर आपलं मन भरून येतोय. तर मला असं सांगायचं होतं ह्या व्हिडिओमध्ये की तुम्ही नामजाप स्वतःही करा, आपल्या मुलाबाळांनाही करायला लावा. कारण त्याच्यामुळे समाजामध्ये जे वाईट कर्म जे आजकालचे युवा वाईट कर्माकडे चालले ना, ते बऱ्याचपैकी थांबून जाणार आणि तुमच्या घरी सुख, शांती, वैभव नांदू लागणार. ही माझी गॅरंटी आहे. कारण माझ्याजवळ पहिले काहीच नव्हतं आणि माझा परिवार तर असा आहे की तिथं प्रभूचं नाव घेणंही गुन्हा आहे. पण मी कुठंतरी पाहिलं, पण मला जाणीव झाली की भगवंताशिवाय आपलं दुसरं कोणीही सक्कं नसते. म्हणून तुम्हाला मी हात जोडून सांगते, नाता सगळ्याशी ठेवा, पण प्रेम आणि विश्वास प्रभूवर ठेवा. अगर व्हिडिओ आवडल्या असल्यास मला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण माझं हे नवीन चॅनल आहे. मला ना माझ्या जीवनामध्ये जे अनुभव आले, म्हणजे माझ्यासारख्या स्त्रिया अशा कितीतरी असतात ज्या दुःखातून निघल्या आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये बार निगेटिव्ह विचार राहते. अशा विचारातून बाहेर निघण्यासाठी मला असं वाटलं की कोणाची जर मदत होत असेल तर माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. अगर तुम्ही आता 10 जण जरी पाहत असाल आणि त्यातून एक जरी नामजाप सुरू करत असेल तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट राहणार. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नेमकं नामजाप कुणाचं केलं पाहिजे. नामजाप तर करा असं सगळे सांगतात, पण कोणत्या भगवंताचं, कोणत्या देवी देवताचं नाव घेतल्याने आपल्याला भगवत प्राप्ती होणार आणि सुख शांती लाभणार हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. तोपर्यंत हरे कृष्ण.